संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर महापालिकेनं शहरात 30 ठिकाणी पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्र निश्चित केली आहेत। त्यामध्ये दसरा चौकातील चित्रदुर्ग मठाचा समावेश आहे। पण या मठाची मोठी दुरवस्था झाली आहे। छतावरचे पत्रे गळतायत तर खिडकीतून सुद्धा पावसाचं पाणी आत येतंय। खोल्यांच्या भिंती झिरपत असून सगळीकडे ओल आली आहे। अशा परिस्थितीत स्थलांतरित नागरिकांनी या निवारा केंद्रात राहायचं कसं हा प्रश्न आहे। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकारातून कोल्हापुरातल्या दसरा चौकात लिंगायत समाजाचा चित्रदुर्ग मठ उभारण्यात आला। गेले 120 वर्ष या मठाची इमारत उभी आहे। त्यामध्ये लिंगायत समाजाचे विविध कार्यक्रम होतात। त्याचवेळी पूर परिस्थितीमध्ये चित्रदुर्ग मठाचा मोठा आधार असतो। सुतारवाड्यातल्या पूरग्रस्त नागरिकांना चित्रदुर्ग मठात स्थलांतरित केलं जातं। याही वर्षी संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर चित्रदुर्ग मठात महापालिकेनं निवारा केंद्र सुरू करण्याचं ठरवलंय। पण मुळात या मठाच्या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे। छतावरचे पत्रे गळत असून खिडकीतून पावसाचं पाणी आत येतं। तसंच भिंतीमधून सुद्धा पावसाचं पाणी झिरपत राहिल्यानं हॉलमध्ये तळ साचतंय। अशा स्थितीत पूरग्रस्त भागातल्या नागरिकांनी कसं राहायचं असा प्रश्न आहे। महापालिका प्रशासनानं मठ व्यवस्थापनाला गळकेपत्रे बदलण्याची सूचना केली आहे, पण त्याची अंमलबजावणी होईपर्यंत सुतारवाड्यातल्या पूरग्रस्त नागरिकांना चित्रदुर्ग मठातील अडचणींशी सामना करत राहावं लागणार आहे।